मित्रांनो, परिस्थिती स्पष्ट झाली. महापालिका निवडणुकीमध्ये करुण, हा, दारुण तर सगळेच म्हणतात, मी तर त्याला म्हणेन की करुण असा पराभव ठाकरे बंधूंचा झालाय. लोकांना ज्यांचं ठाकरे बंधूंच्या या ब्रँडवर प्रेम होतं, आशा होत्या, अपेक्षा होत्या, स्वप्न होती, ती धुळीला मिळाली. नाराज आहेत बिचारे, नर्वस आहेत. सत्तेचा खरवस मिळाला नाही म्हणून ठाकरे बंधू पण नाराज आहेत. एकूण नर्वस वातावरण आहे. मी नेहमी काय ज्याला म्हणतात, एक वेगळ्या विचारांनी काही वेगळे मुद्दे घेऊन तुमच्याशी गप्पा मारतो, चर्चा करतो. कधी कुठल्या छान सोर्सकडून जर माहिती मिळाली असेल तर ती शेअर करतो. मग मी आज जे तुमच्याशी बोलणार आहे तो अंदाज आहे का माहिती आहे? कारण मी टायटल काय दिलंय व्हिडिओचं, फडणवीसांसाठी उद्धव किडका, राज लाडका. तुमच्या मनामध्ये कुतूहल असेल ना या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असणार. आम्ही कशाच्या आधारे हे सगळं म्हणतोय? बरोबर, तुमचा प्रश्न बरोबर आहे, उत्तर मी देणार. परत मला काही सांगायची गरज नाही की हो माझे सोर्सेस खूप आहेत, हा नेटवर्क खूप आहे, हा माझे इतके जवळचे मित्र इतक्या महत्वाच्या पदावर आणि याच्यावर संघटनात्मक आणि मंत्रिमंडळात्मक बसलेले आहेत की त्यामुळे त्यांच्याशी मी जेव्हा गप्पा मारतो तेव्हा मला कधी करतो एकनाथजींचा, आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो वगैरे. गरज नाही, तुम्हाला मी जे काय घडणार आहे ते सांगतो. आणि ते जेव्हा घडेल तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही मला माझ्या कॉमेंटमध्ये कॉम्प्लिमेंट्स दिल्या पाहिजे. अनिलजी, त्या निवडणुकीनंतर 16 तारखेला रिझल्ट लागला, 17ला तुम्ही वाढदिवस साजरा केलात जानेवारीला, आणि 18 तारखेला तुम्ही रविवारी ज्यावेळेला व्हिडिओ बनवलात त्यावेळेला हेच सांगितलं होतं. आहे बुवा, कबूल आहे बुवा, तुमचे सोर्सेस दानगे आहेत. खरंच तुम्ही म्हणालात तसं घडलं, आणि तुम्ही सांगितलं त्या पिरियडमध्ये घडलं. म्हणाल ना असं, त्याला ना कॉम्प्लिमेंट. तर मग तुम्हाला न्यूज देतो, न्यूज ऑफ द डे, वीक, हा सगळं तेच आहे. काय माहितीये की आता या क्षणी देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? हो, देवसला आहेत. त्यांनी असलं तरी एक मोठं हे दरवर्षीचं एक सोहळा त्यांचा असतो, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, बाजारपेठ वगैरे वगैरे, तर ते तिकडे गेलेले आहेत देवासला. आणि असं असताना मी तुम्हाला जे सांगतोय ते अर्थातच कुठेतरी जाण्यापूर्वी कल्पना होते नाही ते त्यावेळेला कुठेतरी आपल्या त्यांच्या निकटवर्तीय लोकांना झालं असणार. ते काय मित्रांनो, देवेंद्रजी उद्धवला माफ करायला तयार नाहीत. उद्धवजींबाबत त्यांची भूमिका साफ करायची, पण देवेंद्रजी राजला माफ करायला तयार आहेत. तुम्ही विचारणार की अनिलजी, अर्थातच हे इंडिकेट झालं असणार त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळात. त्यांचं निकटवर्तीय वर्तुळ काय फार मोठे विठ नाही आहे बरं. सगळी मिळून एक 8-10 माणसं फक्त आहेत की ज्यांना हक्क आहे असं म्हणायचा की आम्ही फडणवीसांचे निकटवर्तीय आहोत. ते सगळीकडे आतापर्यंत एवढ्या वेळा चर्चा झाली त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. तर मग असं समजा की त्याच निकटवर्तीय टॉप 10 नाही, ते 10च आहेत, त्यांच्यामधल्या कोणीतरी मला ही बातमी जाण्यापूर्वी झालेल्या बोलण्याची एका अगदी वैयक्तिक खाजगी अशा त्यांच्या त्या ग्रुपच्या अचानक कॅबिनेट पुणे पण ते सगळे कॅबिनेट मंत्री वगैरे नाही आहेत, वेगळे नेते पण आहेत. तर असं ठरलं की या पुढल्या काळामध्ये त्याला आता संजयला विचारलं की हे काय चाललंय, तर तो म्हणाले विच हंटिंग आहे, म्हणजे हे छळवाद आहे, आमचा छळ केला जातोय. तर तो छळ वेगवेगळ्या मार्गाने उद्धवचा केला जाणार. आता महापालिकेतल्या त्याच्या कारकिर्दीतल्या मागच्या कोणाच्या, उद्धवच्या सेनेच्या उभाठा किंवा आधीची त्यांची जी शिवसेना होती त्यांच्या काळातल्या फायली निघणार, त्याचे गोप्यस्फोट होणार, त्याच्यावर कारवाईची भूमिका नवीन आलेले महापौर, नवीन स्टँडिंग कमिटी आणि कमिशनरांना पण घ्यावी लागणार त्यांच्या दबावाखाली. म्हणजे पहिली गोष्ट, उद्धव हा त्यांचा नकोसा, एक हवासा एक नकोसा, नकोशी म्हणतात तसं, नकोसा किडका मायाभाषेत, तर त्याचा एक छळ सुरू होणार. दुसरी गोष्ट अशी की राजकीय दृष्ट्या
महाराष्ट्र पातळीवर पण नामोहरम करण्याकरता बरीच कांड घडणार. त्याचे जे जे निर्णय प्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांना निधी अडवणं वगैरे फालतू गोष्टी आहेत. त्यांना जिथे जिथे अडकवता येईल तिथे अडकवण्याचे प्रयास होणार. एक मोठा गोष्ट आहे जी होईल ते परत मी त्या 10 लोकांना नाही कोट करते, आता करतोय ते त्यांना करतोय, पण मध्येच एक मी माझा मुद्दा घुसरतोय तो म्हणजे उभाटा पुन्हा फुटणार आहे. मोठा विषय आहे की नाही, तो मोठा मांडायला पाहिजे. मांडेन पण आता मला राहत नाही, कारण त्याच्यावर मोठा विषय करेन तेव्हा करेन. आता मला उभाटा पुन्हा फुटणार आहे हे तुम्हाला सांगितल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट अशी की उद्धवला भेटीगाठी नाही मिळणार. उद्धव चवताळणार, आदित्य पिसाळणार, इथपर्यंत ते त्यांच्यावर अत्याचार करणार, काही इमोशनल अत्याचार करणार, काही आरोपांचे राळ उठवणार आणि त्यांच्या संदर्भात, भ्रष्टाचाराच्या संदर्भात मागच्या फायलीकडून गदोराळ उठवणार. म्हणजे हे किडकेपणाचे पुरावे झाले. आता तुम्ही म्हणाल अहो लाडकेपणाचे सांगा की, राजला काय करणार? फडणवीसांचं उद्दिष्ट काय माहिती का? विश्वास ठेवा. आज सांगतोय मी, 18 जानेवारी आज, बरोबर, आज सांगतोय की पुढच्या काही काळात दोघेही, राज पण पुढाकार घेणार कोण? देवेंद्र. हे राजला मवाळ करीत करीत हळूहळू लढीवाळ, क्या वाक्य मिळालं मला, मवाळ मधून लढीवाळ अशी ट्रीटमेंट देणार, जवळ करणार, कवटाळणार, ऑली करणार. आणि या वर्षाखेरीपर्यंत राज ठाकरे हे विरोधक म्हणजे समर्थक झालेले दिसणार. कोणाचे? महायुतीचे. होय राव. आता ते काही बोलू द्या, या 2, 8, 15 दिवसामध्ये ते बिचारे फ्रस्ट्रेशनमध्ये माणूस जे बोलतो ते फार मनावर घ्यायचं नसतं कधी, लक्षात ठेवा. पण सॅटिस्फॅक्शनमध्ये त्यांना नेण्याचं काम फडणवीस करणार. त्याचे तपशील आहे, ते बोलू आपण. आता या एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. एक, उद्धवला किडका म्हणून जाम छाळणार. दुसरं, उबाटा फोडणार, सगळीकडे फोडणार. तुम्हाला सगळीकडे उबाटा फुटणार, महाराष्ट्रावर दिसणार, मुंबईत पण फुटणार, महापालिकेत फुटणार. आणि तिसरं, हा आमचा लाडका राज अधिक लाडका लढीवाळ होऊन त्यांच्याबरोबर प्रीतिभोजन करताना दिसणार. बघा काय काय घडतं, सांगून टाकलं. धन्यवाद.